नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. LIC मध्ये जॉब म्हणलं की बँक भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपोआपच लक्ष इन्शुरन्स सेक्टरमध्ये असलेल्या वेगवेगळ्या पोस्टकडे जाते. त्यापैकीच एका LICच्या जॉबच्या बद्दल इम्पॉर्टंट अपडेट मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं होतं. सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून अशा अपडेट देण्याचे 2 वेगवेगळे रिझन आहेत. पहिलं की बँक भरतीच्या परीक्षेच्या तयारीच्या सोबतच आपल्या इन्शुरन्सच्या परीक्षा आपण कव्हर करू शकतो आणि सोबत-सोबत या येणाऱ्या रिक्रुटमेंटच्या ज्या एक्सपेक्टेड डेट्स असतील किंवा एक्सपेक्टेड मंथ्स असतील, या मागे-पुढे होऊ शकतात, त्या पुढे ढकलू शकतात. पण हे आपल्याला कन्सिडर करायचंय, की आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये अशा ॲड बघायला भेटतील. त्याच्या तारीख, डेट्स ह्या कमी-जास्त होणं त्याच्यामध्ये पॉसिबल आहे. परंतु या व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्देश असा आहे, की तुमची बँक भरती परीक्षेची तयारी चालूच आहे. पण सोबत-सोबत याच अभ्यासावर तुम्हाला इन्शुरन्समध्ये येणाऱ्या सगळ्या रिक्रुटमेंट ज्या या वर्ष 2026-27 मध्ये होऊ शकतात, त्याचंही अपडेट भेटावं आणि त्या निमित्तानं तुमचा अभ्यास हा कमी न होता तो वरच्यावर वाढला पाहिजे. हाच एकमेव उद्देश घेऊन आपल्याला या एक्झामच्या बाबतीत किंवा या येणाऱ्या अपडेटेड एक्झामच्या बाबतीत तुम्हाला माहिती देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून चालू आहे. तर एक असाच LIC मधला आपल्याला जॉब किंवा व्हॅकन्सीज पुढच्या काही दिवसामध्ये बघायला भेटू शकते. त्या व्हॅकन्सीच्या बद्दल आपल्याला सांगायचं झाल्यास तर वर्ष 2026-27 मध्ये आपल्याला LIC ADO ही आपल्याला रिक्रुटमेंट बघायला भेटू शकते. या अगोदर वर्ष 2023-24 मध्ये LIC ADO ची ॲड आलेली होती. आता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये बघायच्या आहेत. त्यापैकी एक्झामचं नाव LIC ADO असणार आहे. त्यामध्ये आम्हाला कंडक्टिंग बॉडी आपल्याला जर बघितलं तर LIC असते. LIC याची रिक्रुटमेंट घेते. पण एक्झाम जर बघितलं तर आपल्या ह्या IBPSच्याच पॅटर्नवर होतात. पोस्टचं नेम अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर असं असणार आहे. जॉबची कॅटेगरी कुठली आहे तर इन्शुरन्स सेक्टरची आहे. आपल्याला एक्झाम ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर ही ॲज युजुअल IBPS एक्झाम सारखीच प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू आहे. कारण ऑफिसरची एक्झाम आहे तर इंटरव्ह्यू आपला असणारच आहे. आणि ऑफिशियल वेबसाईट जर बघितली तर licindia.in या पद्धतीनं आहे. पुढे येत असताना याच जॉबच्या बद्दल सगळ्यात महत्त्वाचं प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन LIC सारखी आहेच. सिक्युअर करियर ग्रोथ आहे त्यामध्ये. त्यानंतर ग्रेट ग्रोथ अपॉर्च्युनिटी असणारच आहे आणि आपल्याला बाकीच्या पर्सन्सच्या लाईफमध्ये काही डिफरन्स क्रिएट करता येऊ शकतो LIC सारख्या सुविधा आपण जर लोकांपर्यंत पोहोचवल्या तर. या पद्धतीने आपल्याला हे LICचा जॉब आहे. आता यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अँगलने मला थोड्या डिस्कस करायच्या आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे हा LIC डेव्हलपमेंट ऑफिसरचा जो जॉब आहे, याचा रोल नेमकं काय असतो? तर पहिल्यांदा LIC ADO हा मेनली सेल्सच्या रिलेटेड आणि LIC एजंटच्या रिक्रुटमेंटच्या बाबतीतला एक बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसरचा जॉब आहे. हा पर्टिक्युलरली तुम्हाला ऑफिस जॉब कमी आणि फील्ड वर्कचा जास्त आहे, ज्यामध्ये तुम्हाला LIC एजंट निवडून रिक्रूट करून त्यामध्ये बिझनेस वाढवायचा आहे LICचा. त्यामध्ये की रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत? नवीन LIC एजंट जे आपण बघतो LIC एजंट असतात, पॉलिसी जे काढतात, त्या एजंट्सची रिक्रुटमेंट तुम्हाला करायची आहे. त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे, गाईड करायचंय, मोटिव्हेट करायचंय जेणेकरून बिझनेस वाढला पाहिजे. एजंट्सला हेल्प करायची आहे टार्गेट पूर्ण करण्यासाठी. LICचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे. रिलेशनशिप या आपल्याला पॉलिसी होल्डर सोबत क्रिएट करून एजंट आणि पॉलिसी होल्डर्स जे काही होल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये मेंटेन करायचं आहे रिलेशनशिप. त्यानंतर असिस्ट कस्टमर, कस्टमरला आपल्याला असिस्ट करायचं आहे, गाईड करायचं आहे. मंथली आणि क्वार्टरली तुमचे बिझनेस टार्गेट अचीव्ह करायचे आहेत. या वेगवेगळ्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्पेन असेल, या एजंटची मीटिंग घेणं असेल, गाईड करणं असेल, हे सगळं आपल्याला या माध्यमातून करायचं आहे. बरं, पुढे येत असताना जॉबचं वर्किंग अवर नेचर कसं आहे? तर बघा 30 ते 40% किंवा यापेक्षाही कमी वेळ तुम्हाला एखाद्या 10% पण म्हणू शकतो आपण वर्क हे ऑफिसमध्ये असणार आहे. बाकी सगळं मेनली तुमचं फील्ड वर्क असणार आहे, ज्यामध्ये स्वतः LIC ADOला खूप कमी काम असून त्याने त्यांचे एजंट रिक्रूट करायचे आणि जे काही तुम्हाला टार्गेट दिले ते कंप्लीट करायचं आहे. त्या पद्धतीचा हा जॉब आहे. वर्किंग अवर्सच्या बाबतीत पुन्हा जर म्हणलं तर ऑफिशियल वर्किंग अवर 10 ते 5:30 आहे. परंतु ऑफिसमध्ये बसून हा जॉब नसल्यामुळे तुम्ही घरी बसूनही हा जॉब करू शकता. ऑन फील्ड तुम्ही व्हिजिट करून पण हा जॉब करू शकता. त्यानंतर याच्यात प्रमोशन कसं होऊ शकते? ADOच्या नंतर तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफिसर होता येते. त्यानंतर असिस्टंट डिव्हिजनल मॅनेजर होता येते. नंतर डिव्हिजनल मॅनेजर, सीनियर डिव्हिजनल मॅनेजर
आणि हायर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट तुम्हाला त्यामध्ये भेटू शकते. तो ग्रोथ तुम्ही कशा पद्धतीने टार्गेट अचीव्ह करता यावर डिपेंड असते. तर या पद्धतीचा जॉब आणि वर्किंग आवर्स तुम्हाला यामध्ये असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? तर सगळ्यात महत्त्वाचं, जे ओपन मार्केट कॅन्डिडेट आहेत सगळे बँकिंगची तयारी करणारे किंवा वेगवेगळे, त्यांना एक बॅचलर्स डिग्री फक्त ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. जे ऑलरेडी एल-आय-सीचे एम्प्लॉईज आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन असलंच पाहिजे. दुसरं, जे एल-आय-सीचे एजंट म्हणून ऑलरेडी काम करतायत त्यांना ग्रॅज्युएशन प्रिफर विथ मिनिमम एजन्सी एक्सपिरियन्स, त्यांच्याकडे एजन्सी एक्सपिरियन्स एल-आय-सीचा असणं गरजेचं आहे. तर हे एल-आय-सी एजंटसाठीच आहे. बाकी इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये नॅशनॅलिटी इंडियन असली पाहिजे. सब्जेक्ट ऑफ नेपाळ, भूटान और तिबेटियन वगैरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर आहे. ओके. कारण एल-आय-सी म्हणजे आपल्याला ओव्हरऑल इंडियामध्ये पण रिक्रुटमेंट असणार आहे. एज लिमिट याचं जर बघितलं तर एडीओचं 21 ते 30 या पद्धतीनं आहे. मिनिमम एज 21 पाहिजे, मॅक्सिमम 30 पाहिजे. जनरल कॅटेगरीसाठीचं, बाकीच्या कॅटेगरीसाठी याला एज लिमिट एक्सटेन्शन ॲज पर गव्हर्नमेंट रूल असणारच आहे. सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे? पहिल्यांदा एक ऑनलाईन प्रिलिम्स टेस्ट, नंतर मेन्स एक्झाम, त्यानंतर इंटरव्ह्यू आपला होतो यामध्ये. प्रिलिम्स आणि मेन्स ही ॲज युजुअल बँकिंग एक्झाम सारखी असते. ते पुढे आपल्याला बघायचं, ज्यामध्ये सिलेबस मेनली रिझनिंग, त्यानंतर क्वांट, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस विथ आपण म्हणू की इन्शुरन्स अवेअरनेस, हे आपल्याला त्यामध्ये क्वेश्चन विचारले जाणार आहेत. पुढे येत असताना प्रिलिम्स आणि मेन्सचा पॅटर्न काय आहे बघा. प्रिलिम्स मध्ये आम्हाला रिझनिंग 35, क्वांट 35, इंग्लिश 30 असा 100 मार्कचा पेपर, जसा एक IBPS क्लरिकल, SBI क्लरिकलचा प्रिलिम्स असतो, तसाच 100 मार्काचा 35, 35, 30 या पॅटर्न मध्ये प्री. मेन्स मध्ये क्वांट आणि रिझनिंग मिळून 50, जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, इंग्लिश हे मिळून 50 आणि इन्शुरन्स आणि फायनान्शियल मार्केट अवेअरनेस जर बघितलं तर हे 50 असा 150 मार्कचा मेन्सचा पेपर असतो. इंटरव्ह्यूच्या नंतर जे विद्यार्थी मेन्स पास झाले ते इंटरव्ह्यू देतील आणि इंटरव्ह्यूच्या नंतर जे फायनल मेरिट लागणार आहे त्याच्यामध्ये तुमचा फायनल परफॉर्मन्स बघून तुमचं याच्यामध्ये रिक्रुटमेंट होणार आहे. तर आपल्याला सिलेक्शन प्रोसिजरमध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट सर, इम्पॉर्टंट डेट्स काय असू शकतात? पुन्हा एकदा, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की तुमची तयारी ही चालू असली पाहिजे. या जागा कमी जास्त महिना अगोदर किंवा नंतर होऊ शकतात. त्या पद्धतीने याला बघायचं आपल्याला. नोटिफिकेशन आपण ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबरमध्ये बघू शकतो. ॲप्लिकेशन स्टार्ट हे आपण जवळपास सप्टेंबरमध्ये कन्सिडर करू शकतो. लास्ट डेट टू अप्लाय सप्टेंबर असू शकते. प्रिलिम्स एक्झाम तुमची ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास असण्याची शक्यता आहे. मेन्स एक्झाम नोव्हेंबरमध्ये आणि इंटरव्ह्यू तुमचा डिसेंबरमध्ये होऊन डिसेंबर-जानेवारीमध्ये त्याची फायनल लिस्ट लागून तुमचे फायनल रिक्रुटमेंट यामध्ये होऊ शकते. तर या पद्धतीने आपल्याला कन्सिडर करायचंय. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं OICLच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या बाबतीत. तर त्या सोबत आपली ही पण तयारी बिलकुल होते. ज्यामध्ये व्हॅकन्सीज वाला पार्ट जर बघितला तर LIC मध्ये अर्बन एरिया, रुरल एरिया, एम्प्लॉई कॅटेगरी, एजंट कॅटेगरी आणि ओपन मार्केट कॅन्डिडेट जे आहेत, या सगळ्यांचे मिळून 700 ते 800 किंवा यापेक्षा जास्त 1000 प्लस पण जागा असू शकतात. तर यामध्ये एक जास्तीत जास्त तर किती असू शकतात? ते एक 1200 ते 1500 पण जागा याच्यामध्ये असण्याचे चान्सेस आहेत. आता डिपेंड आहे की ती रिक्रुटमेंट आल्यानंतर आपल्याला फायनल आकडा किती येतो. मिनिमम 700-800 टू मॅक्सिमम 1200 ते 1500 जागा LIC आपण एक्सपेक्ट करू शकतो. पुढे येत असताना इम्पोर्टंट डेट्सच्या बाबतीत ऑलरेडी बोललेलो आहे आपण. त्यानंतर सॅलरी स्ट्रक्चर कसं असेल सर याचं? बेसिक असते 35,650. इन हँड सॅलरी आपल्याला 50 ते 55,000 इन हँड आपल्याला भेटतेच भेटते. त्यामध्ये DA असेल, रेंट असेल, त्यानंतर सिटी कंपन्सेटरी अलाउन्सेस असतील, मेडिकल बेनिफिट, पेन्शन बेनिफिट, ग्रुप इन्शुरन्स, LTC असेल किंवा परफॉर्मन्स इन्सेंटिव्हज, तुमचं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतरचं जे इन्सेंटिव्ह आहे ते आपल्याला बिलकुल यामध्ये भेटते. सॅलरी पॅकेज अट्रॅक्टिव्ह आहे, मल्टिपल बेनिफिट आहेत, इन्सेंटिव्ह भेटतो, सिक्युअर फ्युचर आहे. ॲप्लिकेशन फीस याची ओपन OBC आणि EWS ला 750 आणि SC ST PWD ला ₹100 असण्याचे चान्सेस. ऑफिशियल वेबसाईटवर आम्हाला याची जेव्हा नोटिफिकेशन येईल ती LICindia.in वर येईल. त्यामध्ये करियर सेक्शनमध्ये हे आपल्याला PDF बघायला भेटेल, ज्याही दिवशी याचं ऑफिशियल नोटिफिकेशन येणार असेल. त्यामध्ये आता बेनिफिट वाला पार्ट, बेसिक सॅलरी तर आहेच, DA पण आहे, HRA आहे. जसं मी आधीच्या स्लाइडवर पण सांगितलं की हे सगळं ट्रॅव्हल अलाउन्स, परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्हाला जर वर्षभरात 12 लाखाचं टार्गेट असेल आणि त्यापेक्षा जास्त जर तर तुम्ही केलं, तर एक व्हाईट मनी ज्याला म्हणतो आपण, तर तो पैसा तुमच्याकडे कितीही येऊ शकतो. याला लिमिट नाहीये की तुम्ही पैसे किती कमवायचे. त्याचे इन्सेंटिव्ह खूप जास्त असू शकतात. मेडिकल बेनिफिट्स, लिव्ह बेनिफिट्स, पेन्शन या पद्धतीचा पार्ट याच्यामध्ये आहेच. प्रोज अँड कॉन्स जर बघितलं तर गव्हर्नमेंट PSUचा जॉब आहे.
गुड सॅलरी विथ इन्सेंटिव्ह आहे. प्रमोशन अपॉर्च्युनिटीज बिलकुल आहेत. एडीओ नंतर डीओ आणि पुढचा पार्ट आपण करू शकतो. जॉब सिक्युरिटी आहे का? आहे. जर आम्ही टार्गेट कंप्लीट केले तर. त्यानंतर कॉन्स जर याचे बघितले तर सेल्स आणि टार्गेट बेस्ड जॉब आहे. तुमचं एल-आय-सी एडीओच्या मागच्या रिक्रुटमेंटचे जर अनुभव सांगायचे झाल्यात, तर काही असे विद्यार्थी पण भेटतील, की ज्यांचं टार्गेट कंप्लीट झालं नाही, म्हणून त्यांना जॉबवरून काढण्यात पण आलेलं आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची, की टार्गेट कंप्लीट होणं गरजेचं आहे. पहिले 6 महिने तुम्हाला त्याच्यात टेन्शन नसते जास्त, पण 6 महिन्यानंतरचं तुमचं टार्गेट कंप्लीट होणं गरजेचं आहे. हा खूप कमी ऑफिस जॉब आहे आणि जास्त आपला हा फील्ड वर्कचा जॉब असणार आहे. एजंटची रिक्रुटमेंट करण्याची पूर्ण जिम्मेदारी ही एल-आय-सी एडीओची असते. त्यामुळे ते पहिलं काम तुम्हाला करावं लागते. वेगवेगळ्या छोट्या-छोट्या न्यूजपेपरमध्ये ॲड देऊन किंवा वेगवेगळ्या नोटिफिकेशन टाकून तुम्ही सोशल मीडियावर वगैरे तर एजंट रिक्रूट करण्याची जिम्मेदारी तुमच्यावर असणार आहे. परफॉर्मन्स प्रेशर आणि बिझनेस टार्गेट अचीव्ह करण्याचा हा पार्ट तुमच्यावरच रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असणार आहे. तर थोडे याच्यातले आपण कॉन्स पण बघितले आणि प्रोस पण बघितलेत. पुढे येत असताना व्हॉट नेक्स्ट? पुढे काय असू शकते? जर ही एल-आय-सी एडीओची ॲड या वर्ष 2026 मध्ये जसं मी सप्टेंबर-ऑक्टोबर बोलतोय त्या पद्धतीने जर रिलीज झाली, तर व्हॉट नेक्स्ट? तर आपण वी कॅन एक्सपेक्ट एल-आय-सी असिस्टंट 2 इन 2026-27 वर्ष 2026-27 मध्ये एडीओच्या माध्यमातून जर एल-आय-सी रिक्रुटमेंट करणार असेल, तर होपफुली आपण एल-आय-सी असिस्टंट ही पण रिक्रुटमेंट या वर्षी 2026-27 मध्ये पण हे अल्मोस्ट नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीच्या आसपास आपण बघू शकतो. त्या पद्धतीने हे रिक्रुटमेंट असू शकते. तर आपल्याला मेजर आणि महत्त्वाचा या पहिल्या 7 ते 8 मिनिटातला पार्ट जर लक्षात घ्यायचा आहे, तर एल-आय-सी एडीओ सारखा हा जॉब चांगला आहे का? बिलकुल चांगला आहे. पण याला आपण वेगळ्या अँगलने पण बघू शकतो. बँकिंगच्या तयारी सोबतच एक वेगळी तयारी, ज्यामध्ये इन्शुरन्सचा जॉब आहे, पण सिलेबस सेम आहे. वेगळं काही करण्याची गरज नाहीये. त्या पद्धतीतला एक जॉब आणि याआधी सांगितल्याप्रमाणे ओ-आय-सी-एलचे पण आपल्याला इन्शुरन्स सेक्टरमध्ये एओ आणि असिस्टंटचा पार्ट जर एक्स्पेक्टेड असेल, तर या सगळ्याच बँक भरती परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी किंवा वेगळे विद्यार्थी ज्यांना क्वांट एल-आर इंग्लिश, आय-बी-पी-एस पॅटर्नचा चांगला अभ्यास आहे, ते सगळे विद्यार्थी या चान्सला आपण एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. तर या बाबतीत माहिती सगळ्याच विद्यार्थ्यांना पोहोचवायची आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.